कधी असं वाटतं का तुला, सगळे तुझ्या भोवती आहेत पण तरीही तू एकटाच आहेस? हसतोस तू पण आतून तुटलेला असतोस. लोक म्हणतात सगळं ठीक होईल, पण कधी, कसं, हे कुणी सांगत नाही. आज मी तुला काहीतरी सांगणार आहे, जे कदाचित तुझं आयुष्य बदलून टाकेल. कान देऊन ऐक, कारण हे शब्द थेट तुझ्यासाठी आहेत. एका दिवशी एक तरुण माझ्यासमोर येऊन बसला. डोळे सुजलेले, चेहऱ्यावर पराभव स्पष्ट दिसत होता. तो म्हणाला, स्वामी, मी खूप प्रयत्न केले, प्रत्येक वेळी अपयशच. देव माझीच परीक्षा का घेतो? मी त्याला जवळ बोलावलं आणि मठाच्या मागे असलेल्या एका जुन्या वडाच्या झाडाकडे घेऊन गेलो. मी विचारलं, हे झाड दिसते तुला? तो म्हणाला, हो स्वामी. मी म्हणालो, वादळ आलं, पाऊस आला, वीज पडली, पण ते उन्मळून पडलं का? तो म्हणाला, नाही. मी म्हणालो, कारण त्याची मुळे खोल आहेत. वादळ झाडाची परीक्षा घेत नाही, ते त्याची ताकद जगासमोर आणतं. तू सध्या ज्या वादळातून जातोयस ना, ते तुला मोडण्यासाठी नाही, तुझी मुळे किती खोल आहेत हे दाखवण्यासाठी आहे. तुला वाटतं माझ्यासोबतच का असं होतं? कारण तू सामान्य नाहीस. सोनं तापल्याशिवाय शुद्ध होत नाही आणि हिरा घासल्याशिवाय चमकत नाही. रात्र सर्वात काळी कधी असते माहीत आहे? पहाट येण्याच्या आधी. आज तू रडतोयस, पण उद्या तुझ्याच डोळ्यात अभिमान असेल. आज तुला नकारलं जाते, पण उद्या तुझ्याच दारात लोक उभे राहतील. तू एकटा नाहीस. तुझा प्रत्येक श्वास, प्रत्येक वेदना, प्रत्येक भीती माझ्या नजरेत आहे. जेव्हा तू म्हणतोस आता संपलं, तेव्हा मी म्हणतो आता सुरुवात आहे. फक्त विश्वास ठेव. परिस्थिती बदलायला वेळ लागतो, पण माझा शब्द कधी खोटा ठरत नाही. आता डोळे बंद कर, एक दीर्घ श्वास घे आणि मनात फक्त एवढंच म्हण, स्वामी, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. आजपासून तुझं दुःख कमी व्हायला सुरुवात होईल. आजपासून तुझं नशीब वळण घेईल. आजपासून तू एकटा राहणार नाहीस. जर तुझ्या मनात खरंच श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिही, श्री स्वामी समर्थ. आणि लक्षात ठेव, वादळ कितीही मोठं असो, माझा हात तुझ्या पाठीवर आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.